नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी शाळा बोरकर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही जर या व्हिडिओला लाईक जर नसेल केला तर लाईक करा आणि या व्हिडिओला मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांजवळ असायलाच पाहिजे, कारण ही जी माहिती असते ही जी माहिती खूप महत्त्वाची माहिती आहे। आणि याच्यामध्ये बघा, आपण हा विशेष ह्या वर्ग 7वीसाठी जरी ठेवलेला असलं तरी हा वर्ग 7वी, वर्ग 6वी, वर्ग 8वी या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयुक्त आहे, कारण अभ्यास कशा प्रकारे करायचा आणि का करायचं हा व्हिडिओ तुम्हाला सांगतो। तर हा व्हिडिओ विना अडथळ्याने तुम्ही समोर बघा। वर्ग 10वी पर्यंत जातपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा असेल। याच्यामध्ये बघा, समोर हा व्हिडिओ जर कंटिन्यू जर बघत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये खूप सारी अशी माहिती भेटेल की त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम आणि आपण करत असलेला अभ्यास हा का करायचा हा तुम्हाला यातून कळेल। तर याच्यामध्ये बघा, विशेष वर्ग 7वीचे विद्यार्थी जे 8वीला प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी यामध्ये 8वीमध्ये होणाऱ्या NMMS परीक्षेविषयी ही माहिती आपण पाहणार आहे। सोबतच वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हा व्हिडिओ असणार आहे। वर्ग 6वीला, वर्ग 5वीच्या विद्यार्थी जे नवोदयमध्ये पास होऊ शकलेत नाहीत, जे विद्यार्थी नवोदयला पास होऊ शकलेत नाहीत त्यांच्यासाठी ही सुद्धा ही एक सुवर्ण संधीच असते। त्याच्यानंतर वर्ग 8वीमध्ये जरी हे विद्यार्थी या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जरी पास होऊ शकले नाही तरीही पण 10वीमध्ये NTSCची एक्झाम होते त्याच्यामध्ये सुद्धा ते टॉप करू शकतात। म्हणजे जो काही आपण स्टडी करतो तो स्टडी केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही। तर बघा, याच्यामध्ये वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असते आणि ते आपल्या या वर्षासोबतच पुढीलही येणाऱ्या या वर्षासोबतच पुढीलही येणाऱ्या 4 वर्षांपर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकतात। कोण? तर आई वडील पालक वगैरे नाही, तर स्वतः तो विद्यार्थी जो ही परीक्षा उत्तीर्ण होईल तो। तर तो कशा प्रकारे? तर बघा, सर्वात आधी आपण बघू की याला जे काही सर्वात आधी याच्यामध्ये बघा की हा जर एखादा विद्यार्थी जर परीक्षा जर पास झाला तर त्याला 1000 रुपये महिना मिळेल। ओके, 1000 रुपये महिना मिळेल। मग याच्यामुळे काय होईल? तर ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षणात आर्थिकदृष्ट्या मागे जात नाही। जर आपल्याला हा विद्यार्थी जर ही परीक्षा जर पास झाली तर आर्थिकदृष्ट्या मागे जाणार का तो? कारण नाही, कारण तो स्वतः त्याला सरकारकडून मिळालेला जो काही पैसा आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठी मिळालेला असतो। तो आपल्या शैक्षणिक खर्चासाठी, शैक्षणिक साहित्यासाठी तो काय करेल? तो पैसा यूज करेल आणि चांगल्या प्रकारचे दर्जेदार बुक घेऊन तो अभ्यास करू शकतो। चांगल्या ठिकाणी ट्युशन वगैरे लावून तो स्वतःचा नॉलेज वाढवू शकतो। अशा प्रकारचे जे काही गोष्टी असतात, ॲडिशनल एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजसुद्धा तो काही करू शकतो कोणत्या या 1000 रुपयामधून। तर हे जे काही 1000 रुपये जे असतात हे महिन्याला मिळतात। ओके, 1000 रुपये हे प्रत्येक महिन्याला मिळतात। आणि बघा, आपण एका शैक्षणिक वर्षामध्ये 1000 रुपये खर्च करतो का सांगा? आपण एका शैक्षणिक वर्षामध्ये 1000 रुपये हे सुद्धा खर्च करू शकत नाही, ते आपल्याला एका महिन्याला मिळतात। ओके, वर्ग 8वीमध्ये जर ही परीक्षा पास झालेला विद्यार्थ्याला हे 1000 रुपये एका महिन्याला मिळतात। असे जर बघितला तर हे 48 महिने मिळतात। 48 महिने म्हणजे तब्बल 4 वर्ष। मग वर्ग 9वीला, 10वीला, 11वी आणि 12वी पर्यंत ही रक्कम तुम्हाला मिळत राहील जर तुम्ही परीक्षा जर ही पास झाली तर। आणि टोटल रक्कम बघा किती होत आहे? 48,000 रुपये। आपण करतो तरी काय एवढे पैसे आपल्या शिक्षणावर खर्च वर्ग 9वी पासून तर 12वी पर्यंत नाही करत। जनरली ते ज्यावेळी आपण 11वीला आणि 12वीला जातो त्यावेळी आपल्याला समजते की आपल्याला काहीतरी ट्युशन वगैरे लावावी लागेल। ओके, ट्युशन वगैरे लावावी लागेल। तर कारण कशासाठी ट्युशन वगैरे लावावे लागेल? तर आपला बेसच चांगल्या प्रकारे नसतो, कारण खेड्यातला विद्यार्थी जो आहे त्या खेड्यातल्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये जी काही ट्रॅडिशनल चालू आहे आधीपासूनची तीच ट्रॅडिशन आताही चालू आहे। मात्र त्या ट्रॅडिशनमुळे काय झालेलं आहे तर विद्यार्थी जो आहे हा मागे पडत आहे। आता सध्याची ट्रेंडिंग चालू आहे की चांगल्या प्रकारे व्हिज्युअलायझेशनने जर विद्यार्थ्यांना जर शिकवण्यात आलं, त्यांना जर डिजिटल बोर्डाद्वारे जर शिकवण्यात आलं तर त्यांच्या लक्षात जास्त राहील। आणि सोबतच ॲडिशनल माहिती सोबतच त्यांना एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज सुद्धा करायला लावायला पाहिजे, तेव्हाच एखाद्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो। ओके, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज काय होतात ते सर्व आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त वर्ग 8वी या विद्यार्थ्यांसाठी 8वीला गेलेल्या विद्यार्थ्यांसाठीची माहिती असणार आहे आणि सोबतच वर्ग 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा एक उपयुक्त व्हिडिओ असणार आहे। तर बघा, याच्यामध्ये ही स्कॉलरशिप मिळवणे काहीच कठीण नाही।
खरंच सांगते, ही स्कॉलरशिप मिळवणे काहीच कठीण नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मेहनत करायची आहे. ती मिळवण्याची इच्छाशक्ती तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची इच्छाशक्तीसुद्धा तुमच्याजवळ असायला पाहिजे. बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्याजवळ मेहनत, इच्छाशक्ती आणि करण्याची इच्छा जर असेल तर तुम्ही आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकता. तेही तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि तुमच्या करण्याच्या जोरावर. करण्याची तयारी असेल तर आपण काहीही करू शकतो. करण्याची तयारी जर असेल तर आपण काहीही करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्ही ठाणलं आणि तुमची जे काही वय असते ते जिथं लात मारीन तिथून पाणी काढीन अशा प्रकारची तुमची ही वय आहे आणि त्या वयाचा तुम्ही फायदा घ्या. या वयाला तुम्ही असलात तर ही वय खूप चंचलही सुद्धा असते. याच्यामध्ये आपल्याला वाईट गोष्टींकडे जास्तीत जास्त आपलं लक्ष वळते. ओके, वाईट गोष्टींकडे जास्तीत जास्त आपलं लक्ष वळते. मात्र स्वतःला एक स्टेबल मॅन ठेवा. स्वतः काय करायचं, सकाळी उठायचं. सकाळी उठल्याच्या नंतर विना वायनाने म्हणजेच काय तर चप्पल होतात, तर विना वायनाने तुम्ही काय करायचं, सकाळी फिरायला जायचं. तुम्ही जर सकाळी वायनाने जर वायन म्हणजे चप्पल, तर विना चपलाने जर तुम्ही फिरायला गेला तर काय होईल, याच्यामध्ये तुमची स्मरणशक्ती वाढते. तुम्ही विना चपलाने जर फिरलात तर तुमची स्मरणशक्ती वाढते आणि याच्यामुळे जर तुमची स्मरणशक्ती जर वाढली म्हणजेच तुम्ही एखादी गोष्ट खूप चिरकाल म्हणजे खूप काळापर्यंत तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवू शकता. सोबतच तुम्ही जर सकाळी फिरायला गेलात तर तुमचं आरोग्य सुदृढ राहील. त्याच्यानंतर तुमचं माइंड जे राहते ते फ्रेश राहील आणि सोबतच काय करायचं, डेली 10 मिनिटं तरी शांत बसायचं. एकदम शांत डोळे लावून बसायचं. ओम वगैरे काहीतरी असं करत राहायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो माइंड असतो तो स्टेबल असतो आणि आपण आपल्या माइंडला ज्या दिशेने न्यायचं आहे त्या दिशेने आपण स्वतः नेऊ शकतो. माइंड आपल्याला फिरवणार नाही तर आपण माइंडला फिरवू. केव्हा, ज्यावेळी आपण 10 मिनिटं डेली. आता जरी तुमची वय लहान आहे तरीही पण तुम्ही कृपया करा. हा जो योगासन असतो, योगा करा तुम्ही. कारण योगा हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आपला जो माइंड असतो तो आपल्याला नाचवत असतो, पण ज्यावेळी आपण त्याच्यावर कंट्रोल पाहून घेतो, कंट्रोल पकडतो, त्यावेळी आपण त्याला नाचवू शकतो. एवढी शक्ती आपल्यामध्ये असते. तर तुम्ही रोज 10 मिनिटे योगासन करायचा आणि योगासनासोबतच मस्त एक चांगलं व्यायाम वगैरे करायचा. सोबतच जर तुम्हाला काही गाणे वगैरे जरी आवडत असतील, म्हणजे कोणत्याही प्रकारचे गाणे सुद्धा जे तुम्हाला आवडतात ते, त्याच्यापासून तुम्हाला शांती भेटते अशा प्रकारचं म्हणजे आनंद भेटते अशा प्रकारचे गाणे तुम्ही ऐकायचे. ते सुद्धा जास्त नाही तर 10 मिनिटे ऐका. याच्यामुळे काय होते तर आपलं जो माइंड असतो तो तल्लख राहतो. ह्या एवढ्या गोष्टी तुम्ही केल्याच्या नंतर तुम्ही एक स्टेबल मॅन होऊ शकता. म्हणजे एवढ्याच गोष्टी नाही तर खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. योगासन म्हणजे फक्त हा 10 मिनिटे एका ठिकाणी विना डोळे लावून बसणे आणि विना वायनाने चालणे, म्हणजे हा फक्त एवढा योगासन केल्याने तुम्ही एक चांगला व्यक्ती बनू शकत नाही, तुम्ही एक सुदृढ व्यक्ती बनू शकत नाही. तर तुम्हाला खूप सारे आणखी योगासने करावी लागतात. पण हे जरी 2 जरी केलं, एका विद्यार्थ्याने हे जरी केलं तरी त्याची स्मरणशक्ती वाढेल. सोबतच त्याचे जो काही माइंड आहे तो माइंड स्टेबल राहील. आणि आजच्या काळामध्ये माइंड स्टेबल इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आपण बघतो तर आजच्या वयातले मुलं हे वाईट वळणाकडे जास्त वळत आहेत. मग ते वाईट वळण कोणतेही असू द्या, ओके, तर त्या वाईट वळणाकडे ते वळत आहेत. तर हेच वाईट वळण आपल्याला थांबवायचं आहे आणि एका विद्यार्थ्याला चांगलं मार्गदर्शन करायचं आहे. तर याच्यामध्ये NMS याच्याविषयीची माहिती बघू. याच्यामध्ये याचं ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे, नॅशनल मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप. अकॉर्डिंग टू द NMS टेस्ट स्ट्रक्चर देअर आर 2 पेपर. ह्याच्यामध्ये 2 पेपर असतात. त्याच्यामध्ये पहिला पेपर मॅट म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट अँड सेकंड सॅट स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. नेक्स्ट याच्यामध्ये ईच पेपर कॉम्प्राइजेस 90 MCQ, म्हणजे एका पेपरमध्ये 90 MCQ असतात आणि या 90 MCQ साठी 90 मिनिटे असतात. म्हणजे सांगा बघू की एका MCQ साठी किती मिनिटे असतील, एका MCQ साठी किती मिनिटे असतील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच जा आणि याचं उत्तर द्या. बघू किती जणांचे उत्तर येतात. त्याच्यानंतर बघा मॅटमध्ये बघा एक्झाम आहे द रिझनिंग ॲज वेल ॲज क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट अलॉंग विथ द इंग्लिश अँड मराठी प्रोफिशियन्सी. ओके, आता या मॅटमध्ये काय असते ते बघा. मॅटमध्ये काय आहे तर रिझनिंग आहे. रिझनिंग म्हणजे एखादा विद्यार्थी तो शिक्षणात म्हणजे स्कुलिस्टिक म्हणजे शालेय जे काही विषय असतात त्या विषयामध्ये तर तो स्ट्रॉंग असेलच, पण सोबतच
तो जो काही आहे रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो का, तो क्रिटिकल थिंकिंगने विचार करून एखाद्या उत्तराचं आन्सर देऊ शकतो का. ओके, त्याच्यानंतर त्याला इंग्लिश प्रोफिशियन्सी हा फक्त वर्ड म्हणून याच्यामध्ये ठेवलेला आहे. मात्र याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही क्वेश्चन तर इंग्लिशचे क्वेश्चन्स हे जनरली साधे राहतात, सोपे राहतात. त्याच्यानंतर मराठीचे क्वेश्चन म्हणजे हे ग्रामर, मराठी ग्रामर आणि इंग्लिशच्या ग्रामरवर डिपेंडेंट असतात. पण इंग्लिशचे क्वेश्चन हे जास्त हार्ड नसतात. ओके, ते इंग्लिशचे क्वेश्चन खूप सोपे असतात आणि मराठीचे क्वेश्चनही हे सोपेच असतात. आपल्याला फक्त थोडा त्याला चांगल्या प्रकारे अभ्यासावं लागेल आणि ते अभ्यासल्याच्या नंतर तुम्ही ह्या एक्झाममध्ये मॅट या पेपरमध्ये अबाउट 40% तुम्ही मार्क घेऊ शकता आणि या मॅटमध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. किंवा जर तुमच्याजवळ रिझनिंग सोडवण्याची क्रिटिकल थिंकिंग ही ॲबिलिटी असेल, त्याच्यानंतर इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये प्रोफिशियन्सी म्हणजे त्याच्याविषयीची चांगली माहिती. प्रोफिशियन्सी म्हणजेच व्हॉट द ग्रामर इज मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यामध्ये इन इंग्लिश द ग्रामर इज ओके अँड मराठी ग्रामर इज ओके. हे जर माहीत जर असलं तर मग आपण या पेपरमध्ये मॅथमध्ये 40% आपण घेऊ शकतो. जरी ही 2 विषयी जरी आपल्याला जरी नसली माहीत तरी ही रिझनिंग अँड क्रिटिकल याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मार्क मिळवून 40% म्हणजेच एका पेपरमध्ये 90 टोटल मार्क असतात. त्या मार्कमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फक्त 36 मार्क घ्यायचे आहेत. 36 मार्क घ्यायचे आहेत. 90पैकी फक्त 36 मार्क घ्यायचे आहेत आणि ते इझी आहे, ते घेऊही शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा सॅटमध्ये काय दिलेलं आहे, आर बेस्ड ऑन सायन्स, सोशियल स्टडी अँड मॅथमॅटिक्स. ओके, हे जे काही आहेत सॅट म्हणजेच आपल्याला शालेय शिक्षणात असलेले जे काही विषय आहेत ते सायन्स म्हणजे विज्ञान असतो, सामान्य विज्ञान असतो आणि गणित असतो. ओके, तर हे जे काही तीन विषय आणि याच्यामध्ये वेगवेगळे विषय सुद्धा असतात. तर हे जे काही विषय आहेत हे वर्ग 7वीला ओके वर्ग 7वीला व वर्ग 8वीला असलेले हे सॅटमधले सायन्स, सोशियल स्टडी आणि मॅथमॅटिक्स याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तेव्हाच तुम्ही या एक्झामसाठी पूर्णतः पूर्ण झालेले आहात असे तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन बघा, आत्ताच म्हटलेलं आहे 40% इन ईच पेपर. ओके, आणि 32% फॉर रिझर्व्ह कॅटेगरी. आपल्याला काय करायचं आहे तर क्वालिफिकेशन म्हणजे आपल्याला जर क्वालिफाय व्हायचं जर असेल तर आपल्याला 40% मार्क एका पेपरचे बघा 90 टोटल मार्क्स 90 असतात. ओके, टोटल मार्क 90 असतात. 90 × 40 जर केलं तर आपल्याला डिवायडेड बाय 100 करावं लागेल, तेव्हाच आपल्याला पर्सेंटेज काढता येईल. म्हणजे 0 ओके कट झाले. उत्तर आला 9 × 36 36. ओके, 36 मार्क आपल्याला याच्यातून घ्यायचे आहेत. नेक्स्ट, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत तर 180. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 180 म्हणजे एका पेपरला 90 क्वेश्चन असणार आहेत, तर 2 पेपरसाठी 180. त्याच्यानंतर टोटल मार्क 180 असणार आहेत, म्हणजेच एका पेपरला 80 क्वेश्चन 80 मार्क. ओके, अँड 80 मिनिट म्हणजे एका पेपरमध्ये एक क्वेश्चन असणार आहे ओके अंडरस्टँड. 90 क्वेश्चन्स असणार आहेत एका पेपरला. पण बघा एका पेपरमधला 90पैकी एक क्वेश्चन त्याच्यासाठी 1 मार्क आणि 1 मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये एक क्वेश्चन एका मार्कासाठी तुम्हाला सॉल्व्ह करायचं. अशा प्रकारे टोटल मार्क जर बघितलं तर 180 असतील दोन्ही पेपर मिळून. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स दोन्ही पेपर मिळून 180 असणार आहेत आणि ड्युरेशनसुद्धा 180च असणार आहे, 180 मिनिट. ओके, दोन्ही पेपर मिळून. नेक्स्ट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आता मेंटल ॲबिलिटी टेस्ट याच्यामध्ये काय येतो, मेंटल ॲबिलिटी टेस्ट याच्यामध्ये काय येईल ते बघा. याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट सेक्शन नंबर ऑफ क्वेश्चन्स. मेंटल ॲबिलिटी 45 क्वेश्चन्स असणार आहेत. 45 क्वेश्चन्स अंडरस्टँड, 45 क्वेश्चन्स. इंग्लिश प्रोफिशियन्सी 20 क्वेश्चन्स. मराठी प्रोफिशियन्सी 90 क्वेश्चन्स. टोटल क्वेश्चन्स 90. ओके, याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटीमध्ये 45 क्वेश्चन्स असणार आहेत. इंग्लिश प्रोफिशियन्सीमध्ये 20 क्वेश्चन आणि मराठी प्रोफिशियन्सीमध्ये 25 क्वेश्चन. असे टोटल क्वेश्चन जर बघितलं आपण तर 90. तर याच्यामध्ये आपल्याला 90पैकी आपल्याला 40% मार्क आपल्याला मिळवायचे आहेत आणि ते इझिली आपण मिळवू शकतो. त्याच्यानंतर स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड स्टेट म्हणजेच शालेय विषय याच्यामध्ये आपण सायन्समध्ये 35 मार्क्स
चे क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सोशल स्टडी याच्यामध्ये 35 क्वेश्चन्स असणार आहेत. मॅथमॅटिक्समध्ये 20 क्वेश्चन्स असणार आहेत. असे टोटल क्वेश्चन्स 90 असणार आहेत. नेक्स्ट बघा, आता यामध्ये बघा की तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे. या स्लाइडमध्ये आपण काय बघणार आहे की स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूड स्टेट किंवा मग सॅट, ओके, अँड मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅट, या दोन्ही याच्यासाठी सॅट आणि मॅटसाठी आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे ते याच्यामध्ये बघा. सर्वात आधी आपल्याला वर्ग सातवीला जे काही विषय आहेत त्या विषयाविषयीची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासावी लागेल. याच्यामध्ये दिलेला आहे द डिफिकल्टी लेवल. जो काही एक्झाम असेल त्या एक्झामची डिफिकल्टी लेवल काय आहे, द डिफिकल्टी लेवल ऑफ द NMMS एक्झाम रिमेन सिमिलर टू दॅट ऑफ क्लास 7 अँड क्लास 8 स्टुडंट. म्हणजे डिफिकल्टी काही आहे, तुमच्या जे लेवलची आहे, जास्त डिफिकल्टी आहे का नाही. नेक्स्ट, कॅन्डिडेट प्रिपेअरिंग फॉर ऑल टॉपिक्स ऑफ द क्लास 7th, ऑल टॉपिक, अंडरस्टँड हिअर, ऑल टॉपिक ऑफ क्लास 7th अँड क्लास 8th अंडर देअर रिस्पेक्टिव्ह बोर्ड आर गुड टू गो. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा की आपल्याला वर्ग 7वीला असणारे आणि वर्ग 8वीला असणारे या सर्व टॉपिकचा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा लागेल. मग बघा, वर्ग 7वीचा जो काही विद्यार्थी असेल त्याला जर चांगल्या प्रकारे 6वीला जर शिकवलेलं असेल, ओके, 6वीला जर त्याच्यात जे काही शैक्षणिक विषय असतात त्या शैक्षणिक शालेय विषयामधला अभ्यासक्रम जर चांगल्या प्रकारे जर त्यांचं जर झालेला असेल तर ते 7वीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केलेले असतील. आणि 7वीमध्ये जर चांगल्या प्रकारे अभ्यास जर केलेले असतील तर वर्ग 8वीचा अभ्यास त्याला यावर्षी करावा लागेल. आणि या 2 ते 3 वर्षामधला त्याचा जो काही शैक्षणिक वर्षाचा जो काही फायदा त्याला आज या वर्ग 8वीमध्ये होणार आहे. तर वर्ग 6वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की तुम्हीही वर्ग 6वीला असताना चांगल्या प्रकारे आपलं स्वतःचं अभ्यासक्रम पूर्ण करायचा. सांगितलेलं सरांनी जे काही असलेलं तुमचं होमवर्क असेल किंवा मग ॲक्टिव्हिटीज असतात बुकमध्ये, त्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा पूर्ण करायच्या. त्यामुळे तुम्हाला त्या विषयाविषयीची माहिती वर्ग 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी पर्यंत तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय काय अभ्यासायचं काय हे आपण बघितलं आहे की वर्ग 7वी आणि वर्ग 8वीला जे काही असले. आता ऑल टॉपिक कुठले, तर सॅट. आता मागे बघितलं आपण सॅट. जर सॅट जर आठवत नसेल काय आहे तर तुम्ही मागे पॉज करून व्हिडिओला मागे जाऊ शकता आणि व्हिडिओला पॉज करून मागे जा आणि सॅट म्हणजे काय होते ते बघा. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कळलेही की मागील गेलेल्या शैक्षणिक वर्ष कशा प्रकारे कामात येतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या वर्गात आहात किंवा आहे त्या वर्गाचा अभ्यासक्रम खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्या. अंडरस्टँड हिअर, ओके. नेक्स्ट, घेतलेलं शिक्षण व केलेली कृती कधीही वाया जात नाही. म्हणून आपण खेळाच्या 100 पटीने वेळ अभ्यासाला द्या. आता याच्यामध्ये घेतलेलं शिक्षण आणि केलेली कृती कधीही वाया जात नाही. आता घेतलेलं शिक्षण म्हणजे काय, तर बघा याच्यामध्येच आपल्याला समजत आहे की वर्ग 7वीचा अभ्यासक्रम वर्ग 8वीसाठी किती महत्त्वाचा आहे. तेही NMMSच्या परीक्षेसाठी, तेही आपल्याला 1000 रुपये महिन्याला मिळवण्यासाठी, म्हणजे 4 वर्षासाठी 48,000 रुपये मिळवण्यासाठी. अशा प्रकारे हे महत्त्वाचं आहे. तर तुमचे जरी वय जरी गेलेली असेल, तुमचे जरी हातातून ही जरी संधी गेलेली असेल तरीही पण तुमचे लहान बहीण भाऊ जरी असतील तरी त्यांना हे समजावून सांगा की बघा रे की, आणि हा व्हिडिओसुद्धा दाखवा त्यांना की 6वीला अभ्यास कशा प्रकारे करायचा, 7वीला अभ्यास कशा प्रकारे करायचा आणि त्याचा फायदा आपल्याला 8वीला कशा प्रकारे होतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये NMMS एक्झाम पास व्हायचं असेल व महिन्याला 1000 रुपये मिळायला पाहिजे असतील तर पालकांनी लक्षात ठेवा किंवा मोठ्या भावांनीही सुद्धा लक्षात ठेवा, वडीलधाऱ्यांनी लक्षात ठेवा, आपल्या अपत्याचा वर्ग 7वीचा अभ्यासक्रम पूर्ण समजून माहीत असायला पाहिजे अपत्याला, ओके. त्याच्यानंतर यामध्ये वर्ग 8वीला असलेल्या सर्वच विषयांचा अभ्यासही करावा लागतो. हे सुद्धा त्यांनी पूर्ण करायला हवे, तरच तो NMMS परीक्षेसाठी परिपूर्ण असेल. आणि सोबतच बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास करावा लागेल NMMS एक्झामसाठी. आपण पुढे 8वीचा अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे ते पाहू. वर्ग 8वीला आता याच्यामध्ये बघू की वर्ग 8वीतले जे काही सब्जेक्ट असतात जसे सायन्स, मॅथ, भूगोल, इतिहास, ओके, हे जे काही सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टचा संपूर्ण टॉपिक ऑल टॉपिक म्हटलेला आहे. मागेच आपण अभ्यासलेला आहे की ऑल टॉपिक म्हटलेला आहे. तर NMMS मध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात त्याच्या विषयीची याच्यामध्ये बघा की वर्बल अँड नॉन वर्बल क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये
मॅथमध्ये काय काय असणार आहे, ॲनॉलॉजी असणार आहे, क्लासिफिकेशन असणार आहे, नंबर सिरीज असणार आहेत, न्यूमेरिकल सिरीज असणार आहे, पॅटर्न परसेप्शन असणार आहे आणि हायडिन फिगर, लपलेल्या फिगर आपल्याला आकृत्यासुद्धा शोधायचे आहेत. अँड ॲडिशनल कॅन्डिडेट हॅव टू आन्सर क्वेश्चन्स प्रूव्हिंग मराठी अँड इंग्लिश प्रोफिशियन्सी इन द मेंटल ॲबिलिटी टेस्ट. हे काही जास्त कठीण नसते, हे सोपंच असतं. फक्त याच्यामध्ये थोडं कस लावून, इच्छाशक्ती ठेवून आणि मेहनत करण्याची इच्छा ही असली तर कोणताही विद्यार्थी NMMSची परीक्षा पास होऊ शकतो. समोरच्या स्लाईडमध्ये बघा की NMMS एक्झाम सिलेबस फॉर द स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड स्टेट, म्हणजे जो काही शालेय विद्यार्थी शालेय असतील, ओके, शालेय शिक्षण, त्याच्यातलं अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये याच्यात बघा, याच्यात जर बघितलं आपण तर सायन्स असेल, सोशल स्टडी असेल. सोशल स्टडीमध्ये आपण बघतो की हिस्ट्री, जॉग्राफी येईल, ओके, हिस्ट्री जॉग्राफी येतो तर सोशल स्टडीमध्ये. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये मॅथ येईल, ओके. तर हे जे काही 3 सब्जेक्ट आहेत, जनरली 3 सब्जेक्ट, सायन्स, सोशल स्टडी अँड मॅथमॅटिक्स, ऑल 3 सब्जेक्ट्स हॅव द सिलेबस टॉट इन क्लास 7th अँड टीच इन 8th. म्हणजे वर्ग 7वीला शिकवलेलं आणि वर्ग 8वीला शिकत असलेला या दोन्हीही सायन्स, या 3ही सब्जेक्टमध्ये तुम्ही पारंगत असायला पाहिजे. तुम्हाला इथलं कोणतेही जरी विचारलं तरी ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ओके. तर सोबतच NMMSमध्ये आता ही जी लिंक दिलेली आहे, या लिंकमध्ये काय दिलेलं आहे तर वर्ग तुमचे 8वीमध्ये काय तर आपल्याजवळ एक टेक्स्टबुक असते वर्ग 8वीला. प्रत्येक विषयाची वेगवेगळी टेक्स्टबुक असते. त्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला चॅप्टरचे नाव दिलेले असतात, पाठांचे नावे दिलेली असतात आणि त्या पाठांचे नावेच आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे सायन्समध्ये जे काही चॅप्टर्स असतील, जसं 5वा चॅप्टर इनसाइड द ॲटम दिलेला आहे, ओके. ह्या अशा प्रकारचे जे काही चॅप्टर आपल्याला 8वीमध्ये दिलेले आहेत, 1 पासून तर शेवटपर्यंत. मग सायन्सचं असेल तर सायन्सच्या, मग सोशल स्टडीमध्ये भूगोल आणि इतिहासामधलं आणि नागरिकशास्त्रामधलं ते चॅप्टर, मॅथमध्ये जे काही चॅप्टर आहेत ते चॅप्टर आपल्याला त्याच्यामध्ये हे फक्त त्यांचे नावं दिलेले आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे जरी असेल की सॅटचं तर सॅटमध्ये काय येतो हे जर तुम्हाला पाहायचे जर असेल तर तुम्ही ही जी काही लिंक तुम्हाला दिलेली राहील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, मी लिंक अवेलेबल करून देईन आणि ही लिंक तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या जो काही तुमचा NMMS परीक्षा आहे त्याच्यामध्ये हे जे काही सॅट स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, याच्यामध्ये कोणकोणते विषय व त्या विषयातले कोणकोणते चॅप्टर त्यामध्ये असणार आहेत हे तुम्ही बघू शकता. जनरली आता सांगितलं आहे की जो काही सॅट असेल त्या सॅटमध्ये सायन्स दिलेला आहे आणि सोशल स्टडी दिलेली आहे आणि मॅथमॅटिक्स दिलेली आहे. तर या सायन्समध्ये जे काही चॅप्टर असतील ते चॅप्टरचे नावे तुम्हाला दिलेले असतील. सोबतच सोशल स्टडीमध्ये मग याच्यामध्ये भूगोल, इतिहास आणि नागरिकशास्त्र याच्यामध्ये जे काही पाठ असतील ते पाठांची नावे सुद्धा याच्यामध्ये दिलेली असतील. आणि मॅथमध्ये जे काही नावे चॅप्टरचे नावे असतील ते नावे तुम्हाला दिलेले असतील. जरी तुम्हाला पाहायची जर इच्छा असेल तर तुम्ही ही लिंक मी तुम्हाला अवेलेबल करून देईन, त्या लिंकवर जाऊन तुम्ही माहिती बघू शकता. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघू की माझी शाळा बोरकर सर हा आमचा मोठो असतो, की म्हणजे मोठा म्हणजे काय तर एक टॅग म्हणून नसते ना की एखाद्या याची, तर माणूस घडवण्याच्या दिशेकडेची वाटचाल. माझी शाळा बोरकर सर याच्यामध्ये आपण ट्युशन क्लासेस आपण सध्या तर ट्युशन क्लासेस चालू आहेतच, पण वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे 8वीला प्रवेश करणार आहेत, आता त्याचा फायदा का आणि कशासाठी हे आता सांगितलेलं आहे की वर्ग 7वीच्या विद्यार्थ्याला जर आतापासून जर ट्युशन जर लावली म्हणजे तर काय होईल तर जो काही सिलेबस असतो, सिलेबस खूप मोठा आहे. वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना विचारून घ्या की जो काही सायन्सचा जो सिलेबस असेल तो खूप मोठा सिलेबस आहे आणि मी माझं सायन्स शिकवणे सुद्धा चालू आहे. तर एका चॅप्टरला जवळजवळ 1 हप्ता लागतो, कारण पूर्ण कन्सेप्ट जोपर्यंत विद्यार्थ्यांना समजणार नाही तोपर्यंत तो विद्यार्थी त्या विषयामध्ये पारंगत असणार नाही. मग आपल्याला फक्त शिकवायचंच नाही तर शिकवूनही ती गोष्ट माहिती असायला पाहिजे, तेव्हाच तर आपण NMMS परीक्षेमध्ये पास होऊ शकतो ना. पण काय झालेलं आहे की या वर्षीची जी काही बॅच आहे ती बॅच माझ्याकडे लेट आलेली आहे. लेट कधी आलेली आहे तर ती नोव्हेंबरला आलेली आहे. नोव्हेंबर आणि या नोव्हेंबरपासून तर या मार्चपर्यंत किंवा मग फेब्रुवारीपर्यंत जो काही हा सिलेबस आहे, हा सिलेबस कम्प्लीटच होत नाही. कारण एक महिना मॅथ शिकवण्यासाठी लागलेला आहे. तर ही मॅथमध्ये जे काही 4 ते 5 चॅप्टर उरलेले होते ते उरलेले चॅप्टर नंतरच्या काही दिवसांमध्ये पूर्ण केलेलं आहे. म्हणजे मॅथला जरी पकडलं तरी 45 दिवस मॅथलाच लागलेले आहेत आणि सायन्सच्या एका चॅप्टरला बघा 1 हप्ता लागत आहे.
एक हप्त्यामध्ये म्हणजेच एका चॅप्टरसाठी 7 दिवस लागत आहेत. अशा प्रकारचा हा जो काही कालावधी असतो हा कालावधी खूप मोठा आहे. आणि NMMSची परीक्षा जर आपल्याला पास जर व्हायची असेल तर याच्यामध्ये सिलेबस कंप्लीट होणे आणि त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती असणे हे खूप महत्त्वाचे असते. मग तुम्ही जर लवकरात लवकर ट्युशन लावली तर यात विद्यार्थ्यांचा फायदा आहे. विद्यार्थ्यांचा फायदा कशामुळे आहे तर आता सांगितलेलं आहे की सिलेबस खूप मोठा आहे आणि सिलेबस जर कंप्लीट झाला तर तुम्ही NMMSची परीक्षा पास होऊ शकता आणि प्रत्येक 4 वर्ष आणि येणाऱ्या 4 वर्षापर्यंत म्हणजेच 48,000 रुपये तुम्ही या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही मिळवू शकता. तर त्याच्यासाठी काहीतरी मेहनत करावी लागेल आणि मेहनत जर केली तुम्ही तर तुम्ही यश प्राप्त करूही शकता. तर तुम्ही जर लवकरात लवकर ट्युशन लावली तर यात विद्यार्थ्यांचा फायदा आहे. कारण आपण आत्ताच बघितलं की ह्या परीक्षेचा असलेला अभ्यासक्रम व परीक्षेची काठिण्य पातळी जास्त सोपी किंवा कठीणही नाही. आपण आताच बघितलं जी काय डिफिकल्टी लेवल आहे ती वर्ग 7वी आणि वर्ग 8वीसाठी वर्ग 7वी आणि वर्ग 8वीचा विद्यार्थी त्याला सॉल्व्ह करू शकतो. पण तुम्ही पेपरही सुद्धा बघा की पेपर हा जोपर्यंत तुम्ही त्याविषयी अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. मग याच्यासाठी ट्युशन लावली तर तुम्हाला याच्यामध्ये मी काय काय शिकवणार आहे किंवा काय कशा प्रकारे मी हा जो काही तुमचा वर्ग 7वीत म्हणजे जे 8वीला जाणारे विद्यार्थी जे असतील त्यांच्या जो काही गाळा आहे म्हणजे जो काही गाळा आपण गाडाच म्हणू त्याला की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरण्यात येणारा जो काही वाहन म्हणजे गाडा तर तो जो काही गाडा आहे तो गाडा कशा प्रकारे आपण चालवणार आहे. तर प्रथम 7वीचा अभ्यासक्रम त्याचं सिंहावलोकन करणार आहे. सिंहावलोकन म्हणजेच काय तर कमी प्रमाणामध्ये वरवरची माहिती घेऊन त्याचं सिंहावलोकन केले जाते. म्हणजे मागेची माहिती विसरायची नाही आणि समोरचे घेत राहायचे. मागेची माहिती विसरायची नाही आणि समोरचं घेत राहायचं. तुम्ही सिंहाचं चालनं जर बघितलं असेल तर सिंह कधीही सरळ दिशेने जात नाही. सरळ दिशेने जातो तरीही पण तो सरळ पाहत नाही कारण तो थोड्या थोड्या वेळाने मागे वळून बघतो. म्हणजे तो काय करतो समोरचं एखादं गाठायचं असेल त्याला एखादं जर त्याला टार्गेट जर गाठायचं असेल तर ऑब्व्हियसली तो गाठतो पण कसं मागे पाहतो समोर जातो मागे पाहतो समोर जातो. याच्यामुळे त्याला मागहूनही कोणी अटॅक करू शकत नाही आणि समोर तो दुसऱ्यांवर अटॅक करू शकतो. तसंच आपल्यालाही करायचं आहे. सिंहावलोकन वर्ग 7वीचा ठेवायचा आहे. वर्ग 8वीमध्येही सुद्धा. मग वर्ग 8वीच्या सुरू झाल्याच्या नंतर वर्ग 8वीमध्येही जे काही सिलेबस होणार आहे त्याच्यामध्ये जे काही होणार आहे तर त्याच्याही मध्ये आपल्याला काय करायचं आहे त्यात सिंहावलोकन करूनच समोर जायचं आहे. सिंहावलोकन केलं म्हणजे आपण कोणतीही गोष्ट विसरणार नाही आणि कोणतीही गोष्ट विसरणार नाही याचा फायदा आपल्याला 1000 रुपये महिन्याला मिळण्यामध्ये होईल. तर प्रथम वर्ग 7वीचा अभ्यासक्रम सिंहावलोकन करावे लागेल आणि यासाठी 2 महिने लागू शकतात. जवळजवळ 2 महिने मी ठेवलेले आहे. हे 2 महिने पुरेसे आहेत. ओके पुरेसे आहेत 2 महिने. त्याच्यानंतर यामुळे काय होईल तर वर्ग 7वीला जर आपण 2 महिने दिला. आता मला माहिती नाही की तुम्हाला शाळेमध्ये कशा प्रकारे शिकवलेलं आहे की काय शिकवलेलं आहे आणि कसं शिकवलेलं आहे हे मला माहिती नाही. पण मी जे आहे मला तुम्हाला काय करायचं आहे तर NMMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण करायचं आहे आणि याच्यासाठी मला थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि ही मेहनत म्हणजे वर्ग 7वीच्या वर्ग 8वीत जरी असलं तुम्ही तरीही तुम्हाला तो 2 महिने तरी शिकावं लागेल. कारण ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वर्ग 7वी 8वीमध्ये NMMSची परीक्षा देताना त्याविषयीची माहिती जर असेल कारण रिलेटेड असतात सब्जेक्ट जे आहेत ते एकमेकांशी रिलेटेड असतात. म्हणूनच तर वर्ग 7वी आणि वर्ग 8वीचा सिलेबस आपल्याला या एक्झामसाठी दिलेला आहे. हो की नाही विद्यार्थी. त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो यामुळे काय होईल तुमचं तर तुमचा पाया जो आहे तो मजबूत होईल. बेस मजबूत होईल. तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि व्हॉट इज द कन्सेप्ट आणि कन्सेप्ट इज द पॉवर. जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्ही कोणताही क्वेश्चन कशाही पद्धतीने येऊ द्या कोणत्याही वेने येऊ द्या तुम्ही त्याचं आन्सर जरूर काढाल. त्यांचा आन्सर तुम्ही शोधू शकता. त्याच्यानंतर वर्ग 7वीचा अभ्यासक्रम न करता या परीक्षेची तयारी अपुरी आहे असं मी म्हणू शकतो. तुम्हीही घरीही करू शकता पण विद्यार्थ्यांनो घरीही करा चांगल्या पद्धतीने करा आणि पूर्ण सिलेबस कसा आहे काय आहे याच्याविषयीची माहिती तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता. मी काही दिवसाच्या आधीही सुद्धा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणकोणता सिलेबस त्यामध्ये अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अवेलेबल करून देईन. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा की जी काही आपण बघितलं होतं की मागच्या स्लाईडमध्ये या स्लाईडमध्ये बघितलं आहे की ही जी काही लिंक आहे या लिंकवर तुम्हाला जायला सांगितलेलं आहे. पण तुम्ही त्या लिंकवरही न जाता तुम्ही दोन्ही मी लिंक अवेलेबल करून देईन. ओके तर ती लिंक किंवा मग मी तयार केलेला आणखी एक तसाच व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये सिलेबस डिस्कस केलेला आहे मॅट आणि सॅटचा. तर तो सिलेबस काय काय त्याच्यामध्ये येणार आहे चॅप्टर वाईज
तो डिस्कस केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. तर ओके, थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जे विद्यार्थी 6वी 7वी आणि 8वीला आहेत त्या प्रत्येकाकडे पाठवा. सोबतच 6वी आणि 7वीचे जे काही विद्यार्थी आहेत जे नवोदयमध्ये थोड्या मेहनतीने राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हा उपयुक्त व्हिडिओ असेल. सोबतच 9वी 9thला असलेले विद्यार्थी यांच्याकडे सुद्धा पाठवा, कारण 9thमध्ये सुद्धा जर चांगल्या प्रकारे जर त्यांनी जर स्टडी केली तर 10व्या वर्गामध्ये जी काही एक्झाम होईल NTSCची त्याच्यामध्ये ते उत्तीर्ण परीक्षा पास होऊ शकतात. शेअर केल्याने कोणाचं भलं होत असेल तर शेअर करा. धन्यवाद.